सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 62 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आणि ही स्टोरी पहिल्यापासून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अर्जुन आणि मयुरीने ठरवलं होतं की सचिन आणि लताला एकरूप होऊ द्यायचं आणि त्यांनी मधुचंद्राची तयारी सुरू केली. आधीच लग्नाला इतका उशीर झाला होता, मग आता नको आणखी उशीर. आता सगळे फ्रेश होऊन आले आणि नाश्त्यासाठी बसले होते. अर्जुन सचिनच्या शेजारी बसला होता आणि लता मयुरीच्या, आणि सचिन हळूच चोरून लताकडे पाहायचा आणि लतासुद्धा चोरून चोरून त्याच्याकडे पाहायची आणि अर्जुन त्या दोघांकडेही पाहत होता. त्याचं बारीक लक्ष होतं दोघांकडे आणि म्हणाला, मयू, पोहे फारच गोड झालेत ग. तू मिठाऐवजी साखर टाकलीस की काय त्यात? आणि मयुरी म्हणाली, नाही हो, मी कशी काय असं करेल, मी मीठच घातलं आहे. तरीसुद्धा त्या दोघांनाही काहीच कळेना. सचिन तर पूर्ण बुडाला होता लताच्या नजरेत. लता सुंदर होती, पण मयुरीपेक्षा कमीच सुंदर होती. सचिन तिच्याकडे बघत बघत एक एक घास खात होता. काय खातोय हे पण त्याला कळत नव्हतं आणि अर्जुनला त्याची चेष्टा करण्याची आयतीच संधी मिळाली. आता अर्जुनने त्याच्या समोरची प्लेट ओढली हेही त्याला समजलं नाही आणि तो टेबलवरती चमचा टेकून नुसता मोकळा चमचा खात होता. आणि मयुरी आता गालात हसायला लागली. अर्जुन नुसता हनुवटीवर हाताचा तळवा टेकून त्याच्याकडे टक लावून बघत होता आणि म्हणाला, याला आता नशा चढली वाटतं न पिताच. आता काय हा लवकर पुन्हा शुद्धीत येत नसतो आणि म्हणे मी उतावीळ होत नाही. असं म्हणून अजून 2 तासही उलटले नव्हते. समोर बायको दिसली की आपोआप होतात उतावीळ. छुपा रुस्तम कुठला. लग्न होऊन मला हनीमूनची घाई नाही असं मनापासून म्हणणारा एकसुद्धा केस सापडणार नाही. आणि अर्जुनने एका वाटीत मयुरीला मीठ आणायला सांगितलं. अहो कशाला, नको, ती म्हणाली. तू आण तर, अर्जुन म्हणाला आणि तिने मिठाची भरणीच आणून त्याच्यासमोर ठेवली आणि अर्जुनने वाटीत मीठ घेऊन सचिनसमोर ठेवलं. त्यानं लताकडे बघत बघत चमचाभर मीठ घेतलं आणि तोंडात टाकलं आणि चघळू लागला. आणि मग थोड्या वेळाने थू 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 करत भाणावर आला आणि अर्जुन खूप हसायला लागला. काय नवरदेव, आली का गंमत? काय चाललंय मगाच्यापासून? हां, आखो ही आखो मे, आम्ही पण आहोत इथं, विसरला की काय? आणि सचिन ओशाळला. लाजून इकडे तिकडे पाहत म्हणाला, काय हे, माझे पोहे कुठे गेले आणि हे मीठ कुठून आलं? आणि सचिन अर्जुनला म्हणाला, अर्जुन, तुझाच चावटपणा आहे ना हा? अरे देवा, मग इथं दुसरं कोण आहे का भाऊजी? असा चावटपणा कोण करत असतं नेहमी? मयुरी म्हणाली. तिला अर्जुनच्या चावटपणाबद्दल खूपच खात्री होती आणि अर्जुनराव फारच अभिमानाने कॉलर उडवत म्हणाले, बघ, याला म्हणायची खरी बायको. असा कॉन्फिडन्स पाहिजे बायकोला नवऱ्याबद्दल. लता आता गालातल्या गालात लाजून हसत होती. मग अर्जुन सचिनला म्हणाला, काय झालं रे, गोड लागतंय ना मीठ? खा हां खा, वाटल्यास आणखी घे, मिठाची काही कमी नाही आपल्याकडे. मगाच्यापासून तू मीठच खात होता साखरेसारखं. मग आता काय झालं? मी इतका वेळ मीठ खात होतो खरंच? सचिन म्हणाला. हो मग, अर्जुन म्हणाला आणि सचिन आता गोंधळला. आणि त्याची ती अवस्था पाहून लता हसायला लागली आणि तिला अशी असताना पाहून सचिनला खूप प्रसन्न वाटलं होतं. आणि सचिनची नजर तिच्या मानेवर गेली. त्याला ते पुरळ दिसले. खरंच लाल झाले होते ते पुरळ आणि लताचा हात सारखा सारखा तिकडंच जात होता. सचिनने हे पाहिलं. त्याला तिला विचारायचं होतं, तिच्या मानेवर हात लावून त्याची चौकशी करायची होती, पण तो लाजत होता. आणि अर्जुन त्याच्याकडे बघून गाणं म्हणायला लागला. राघू बसला इकडं आणि तिकडं बसली मैना, दोघं बसले दूर तरीही मनात काहीतरी आहे ना. काय सचिन, आहे ना? आता मयुरी हसायला लागली आणि लता तिथून पळूनच गेली. मग अर्जुन म्हणाला, चल चल पटकन मीठ संपव, खा लवकर. अहो, आता मीठ खायला लावणार आहात का त्यांना? अगं, हे मीठही त्याला गोडच लागतंय बघ. प्रेमात पडल्यावर सगळं कसं उलटं उलटं दिसायला लागतं नाही का? गोड चव कडू लागते, खारट चव गोड लागते. गर्दीत असूनही एकटं एकटं वाटतं आणि जोडीदाराच्या आठवणीने एकटं असूनही एकटं वाटत नाही, हो की नाही ग मयू? असं तो मयुरीला म्हणाला आणि ती गालात खुदकन हसली. अर्जुन जे बोलत होता ते काही खोटं नव्हतं. कारण अर्जुन जेव्हा मुंबईला जातो खूप दिवसांसाठी, तेव्हा मयुरी घरी एकटीच असते आणि ती एकटी असूनही कधीच एकटं आहे असं तिला वाटत नाही.
त्याच्या आठवणी इतक्या होत्या की त्या आठवताच दिवस कसा जातो आणि रात्र कशी संपायची हे तिला कळायचं नाही. मग तो जवळ नसला तरी तिला त्याच्या आठवणी पुरेशा असायच्या. आणि इतक्या गर्दीतही, सगळे लोक असताना, आसपास प्रचंड गर्दी असतानाही तो नसला की तिला एकटं एकटं वाटायचं. तिची नजर सारखी त्याला शोधत राहायची. आणि अर्जुन आता मयुरीला म्हणाला, मयू, आज आपण यांच्या मधुचंद्राची तयारी करूया. आणि ती म्हणाली, अहो, अजून पूजा झाली नाही आणि देवदर्शनही नाही झालं, ते करायला नको का? आणि अर्जुन म्हणाला, सारखं सारखं काय गं तुझं पूजा पूजा? आता आपलं लग्न झालं तेव्हा कुठे घातली होती पूजा? आणि कुठे गेलो होतो आपण देवदर्शन करायला? तरीही सुखाचा संसार सुरू आहे ना आपला. आणि मग मयुरी चिडून म्हणाली, मग मी तुम्हाला म्हणाले होते का नका जाऊ म्हणून? आता तूच बसली होतीस टम्म फुगून रुसून, मग मी काय करायचं होतं? तुला उचलून न्यायचं होतं का देवदर्शनाला? आणि जरी मी तुला देवदर्शनाला नेलं असतं तर तू तिथे, देवा आमचा सुखाचा संसार होऊ दे असं मागण्याऐवजी, देवा माझा याच्यापासून पिच्छा सोडव असंच मागितलं असतं. आणि देवाने ते ऐकलं असतं तर, म्हणून नाही घेऊन गेलो तुला देवदर्शनाला. आणि कदाचित तो खरंही बोलत होता. मयुरीने देवाकडे चक्क असंही मागितलं असतं. तेव्हा कुठे तिला अर्जुन आवडायचा? तिला अर्जुन आवडतही नव्हता, तिचं त्याच्यावर प्रेमही नव्हतं. आणि तिला अर्जुनसोबत जास्त संसारही करायचा नव्हता. ती तर फक्त अर्जुनपासून निसटून जाण्याचे मार्ग शोधत होती. आणि अर्जुन म्हणाला, देवाच्या दर्शन घेण्याअगोदर एकमेकांचं दर्शन घेतलं की नाही आपण? नो पूजा, नो देवदर्शन, डायरेक्ट जागरण आणि गोंधळ केलं. आणि आता सचिन हसायला लागला आणि आता मयुरीही हसायला लागली. आणि तो म्हणाला, आता जे काही दर्शन घ्यायचं आहे ना ते इथेच घे रे सचिन, एकमेकांचं. ते काही नाही, आधी देवदर्शन, मयुरी हट्ट करत म्हणाली. आणि आता त्यांची खट्टी मिठी जुगलबंदी पुन्हा सुरू झाली. आणि माझ्यासाठी हे दोघं एकमेकांशी किती भांडण करतायत हक्कानं हे पाहून सचिनला खूप छान वाटत होतं. कोणतंही रक्ताचं नातं नसताना जे घट्ट नातं निर्माण होतं ते मैत्री. आणि या नात्याला कुठल्याही लेबलची गरज नसते, कुठल्याही नात्याचा शिक्का त्याच्यावर नसतो. म्हणूनच ते नातं मनापासून जुळलेलं असतं. आणि सचिन त्यांच्यामध्ये पडत म्हणाला, अर्जुन अर्जुन, वहिनी म्हणतात ते बरोबर आहे, मला त्यांचं पटतंय, आपण जाऊया देवदर्शनाला. आणि अर्जुन त्याला रट्टा मारत म्हणाला, गाढवा, मी तुझ्याच फायद्याचं बोलत होतं ना, मग कशाला मध्ये बोलतोस? आता बस बोंबलत, आता तुझा हनीमून गेला लांबणीवर. असू दे रे, सचिन म्हणाला, आता इतके दिवस वाट पाहिलीच ना, मग आणखीन काही दिवस? काही लांब वगैरे जात नाही हां, तुम्ही देवदर्शन करून या, लगेच दुसऱ्या दिवशी आपण यांच्या मधुचंद्राची तयारी करू. ठीक आहे, मग आजच जातो आम्ही देवदर्शनाला आणि मग उद्याच करू तयारी, काय सचिन, चालेल ना? आणि मयुरी म्हणाली, काय तो उत्साह अर्जुनरावांचा, जसं काही स्वतःचाच हनीमून आहे. स्वतःचं लग्न झालं होतं तेव्हासुद्धा इतके उतावीळ झाले नव्हते. किती संयम ठेवला होता स्वतःवर. आणि आता अर्जुन म्हणाला, अगं पण मयू, कुठं जायचं गं? मग थोडा विचार करून अर्जुन आणि मयुरी दोघेही एकाच वेळी म्हणाले, आपल्या गावचा गणपती. आणि सचिन टकामका आळीपाळीने एकदा मयुरीकडे एकदा अर्जुनकडे असं बघायला लागला आणि मनात म्हणाला, काय करेक्ट टायमिंग आहे या दोघांचं. आणि किती विचार करतात एकमेकांसारखा. उगाच यांची जोडी सगळ्यात फेमस नाही, अगदी वर्ल्ड बेस्ट जोडी आहे ही. अर्जुन मयुरी आणि मयुरी अर्जुन, बास इतकंच. हे समीकरण इतकं छान जमलेलं आहे की आता यांच्या नावाला सुद्धा एकमेकांच्या नावाची सवय झाली आहे. आणि सचिन हसत म्हणाला, बरं झालं बाबा, निदान ठिकाण तरी लवकर ठरलं. आणि आता अर्जुन म्हणाला, चला पटकन तयारीला लागू. आणि अर्जुन सचिनला म्हणाला, चल आजच आपल्याला जायचं आहे देवदर्शनाला, पटपट नाश्ता संपव. मयुरी, आपण जेवण बाहेरच करूया, तू टेन्शन घेऊ नकोस. आणि ती हो म्हणाली. आणि आत्ता या दोन्ही जोड्या जोडीने देवदर्शनाला गेल्या. गाडीत बसताना मयुरी नेहमीप्रमाणे अर्जुन शेजारी बसायला लागली. सचिन आणि लता मागे बसण्यासाठी गेले. आणि अर्जुन म्हणाला, मयुरी, सचिनला पुढे बसू दे, तू मागे बस. अगं त्याने मागे काही चावटपणा केला तर देवदर्शनाच्या आधीच. आणि मग सगळं झाल्यावर देवदर्शनाला जाऊन काय करायचं? केवढ्यात पडायचं ते? नकोच, रिस्क नकोच, त्यापेक्षा तू मागे बस. आणि मयुरीला हो हे पटलं आणि सचिन पुढे बसला आणि लता आणि मयुरी पाठीमागे. चौघांनीही जोडीजोडीने देवाचा आशीर्वाद घेतला.
आणि संध्याकाळी घरी आले. आणि कालच्याप्रमाणे मयुरी आणि लता त्यांच्या बेडरूममध्ये झोपले. सचिन आणि अर्जुन दुसऱ्या बेडरूममध्ये झोपले. आणि सचिन अर्जुनला म्हणाला, हे बघ, बेडच्या या भागात तू झोपायचं आणि या अर्ध्या भागात मी झोपणार. तू अजिबात नीट झोपत नाहीस. आणि मग अर्जुन म्हणाला, मी नाही हां असा वाटून बिटून घेत काही. जे काही असेल ते एकत्र. मला सवतासुभा मांडायची गरज नाही आणि सवय पण नाही. आणि मग सचिन म्हणाला, अरे यार, मग एक काम कर, तू झोप बेडवर, मी खाली झोपतो चटईवर, चालेल? अजिबात नाही, अर्जुन म्हणाला, मला ते चालणार नाही. नवीन नवरदेव आहेस तू आणि तुला खाली झोपवू का? आणि सचिन वैतागून म्हणाला, मग मी झोपतो बेडवर, तू खाली झोप, चालेल? हे तर अजिबातच नाही चालणार. खाली झोपलो की माझी पाठ दुखते. अर्जुनराव कुठल्याच एका मतावर होकार देत नव्हते. आणि सचिन म्हणाला, गाढवा, एकतरी गोष्ट ऐकत जा की. का सगळे तुझ्याच मनाप्रमाणे करायचं? मी काय चुकीचं बोलतोय का? आणि मी काय वाघ आहे की काय तुला खायला? तुला का भीती वाटते माझ्या शेजारी झोपायची रे? आणि सचिन म्हणाला, एक वेळ वाघ सिंह परवडला, ते तुझ्यासारखे चाळे तरी करत नाहीत, डायरेक्ट खाऊन तरी टाकतील. पण तू आज पहाटे कसा करत होतास? आणि सचिनला अर्जुनने पहाटे त्याला मिठीत जवळ घेत त्याच्या पोटावरून छातीवरून हळूवार हात फिरवत होता आणि त्याला किस करत होता हे आठवलं. आणि त्याच्या अंगावर काटा येऊन त्याने व्या असं करत उलटी आल्यासारखं केलं. आणि अर्जुन म्हणाला, उलट्या काय काढतोयस गाढवा, गरोदर बायकासारख्या? तुझ्याकडे गुड न्यूज आहे की काय? एवढा पण वाईट नाही मी. माझ्या मागे किती मुली लागतात माहीत आहे ना तुला? मी एकदा तरी त्यांच्याकडे बघावं, एकदा तरी त्यांच्याकडे बघून हसावं, त्यांना आय लव्ह यू म्हणावं, त्यांना डोळा मारावा, मुलींना किस करावा, यासाठी मरतात त्या. आणि सचिन त्याच्याकडे रागाने बघत म्हणाला, मी तुला मुलगी वाटलो का रे माकडा, जी तुझ्या स्पर्शाने मोहित होऊन तुझ्या मिठीत येईल? आणि अर्जुन हसत हसत हळूच म्हणाला, नाही, तू मुलगी नाहीस. पहाटेच मला समजलं, जेव्हा मी तुला तिथं टच केला. आणि तू पुरुष आहेस हे मला तेव्हाच कळलं. आता असं म्हणून अर्जुन खूप मोठ्याने हसायला लागला. तो इतक्या मोठ्याने हसत होता की किचनमध्ये मयुरीला आवाज आला. आणि मयुरीसुद्धा हसत हसत म्हणाली, रात्र झाली की झाला वात्रटपणा सुरू स्वारींचा. आता सचिन भाऊजींची लवकर सुटका नाही. काय त्यांचं पण नशीब आहे, एवढी दुनिया सोडली आणि सापडून सापडले तेही अर्जुनरावांच्या तावडीत. आता ते त्यांना स्वस्त बसू देणार नाहीत आणि स्वतःही झोपणार नाहीत आणि त्यांनाही झोपू देणार नाहीत. आणि अर्जुन पुन्हा सचिनला मिठी मारत झोपला. आता अर्जुनने सचिनला पाठीमागून मिठी मारली होती आणि सचिन त्याला कोपर मारत म्हणाला, अर्जुन हो ना यार बाजूला, मला झोप नाही येत. सचिनला खरंच अशी सवय नव्हती. कशी असेल म्हणा, या अशा मिठ्या मारून झोपण्याची सवय लग्न झाल्यावरच लागतात. लग्नाच्या आधी कुणालाच अशी सवय नसते. आणि अर्जुन त्याला म्हणाला, अरे झोप आता गुपचूप, मी काय करतोय का तुला? आणि आता खूप घाबरत घाबरत सचिन म्हणाला, आणि पहाटे पहाटे तुझ्या स्वप्नात वहिनी आल्या तर? आणि तू रात्रीसारखे चाळे पुन्हा गेले तर? आणि अर्जुन गालात गोड हसत म्हणाला, ती तर येणारच माझ्या स्वप्नात, तिला कोणी अडवू शकत नाही, अगदी मी सुद्धा नाही. आणि मग अर्जुन सचिनला म्हणाला, तुला पण आता अशी सवय झाली पाहिजे की नाही, मग झोप आता गुपचूप. पण सचिनला खूप गुदगुल्या होत होत्या. सोड ना यार अर्जुन, मला खूप गुदगुल्या होत आहेत. तू आणि माझी बायको दोघेही सारखेच कसे आहात रे? तीही अशीच तुझ्यासारखी लाजाळूचं झाड आणि अंगानं एकदम सेन्सिटिव्ह. जरा बोट लावलं नाही की लगेच गुदगुल्या सुरू होतात. बोट लावलं तिथं गुदगुल्या. खरं तर अर्जुनच्या बोटातच जादू होती, त्यामुळे त्यांना तसं होत होतं. आणि अर्जुन म्हणाला, तू आणि माझी मयू सारखेच आहात, म्हणून तुला मिठी मारली की मला तिला मिठी मारल्याचं फिलिंग येतं. आमचं नाही बाबा तसं. तू असशील रेड्यासारखा गेंड्याच्या कातडीचा, सचिन म्हणाला. आणि अर्जुन म्हणाला, मी तुला गेंड्याच्या कातडीचा वाटतो? बघ बघ किती गोरी मुलायम त्वचा आहे माझी. आणि सचिन म्हणाला, आता मला का दाखवतोस? मला काय चाटायची आहे का तुझी त्वचा? नाही, माझी नको चाटू, जिची चाटायची आहे तिचीच चाट हां. असं म्हणून पुन्हा त्याने सचिनला मिठी मारली. काय करावं याचं सचिनला काहीच सुचेना. हा गाढव किती रोमॅन्टिक वागतो ना, असं तो मनात म्हणाला. पण खूप गोड आहे असं म्हणून सचिननेही त्याला मिठी मारली.
आणि त्याचे दोन्ही हात घट्ट हातात धरून म्हणाला, हा झोपला की कशाने तरी ह्याचे हातच बांधून टाकतो, म्हणजे वळवळ आणि चाळे तरी करणार नाही. आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला. आणि त्याने मारलेली मिठी पाहून अर्जुनने त्याला गालावर किस केला आणि हसत मयुरीच्या स्टाईलमध्ये म्हणाला, अहो सचिनराव, गुड नाईट. आणि सचिन पुन्हा खूप हसायला लागला आणि मनात म्हणाला, आता माझ्यासाठी नाही, माझं मरू दे, पण याच्यासाठी तरी माझा लवकर हनीमून होऊ दे रे देवा, यालाच जास्त गरज आहे त्याची, असं म्हणून घाबरतच त्याने डोळे मिटले.